नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मिशन स्कॉलरशिप परीक्षा इयत्ता 7वी स्पेशल गणित आपण पाहतोय। या ठिकाणी संख्या ज्ञान या सदरामध्ये आपण क्रमवार सर्व समसंख्यांची बेरीज कशी करायची हे सूत्र आपण पाहणार आहोत। क्रमवार सर्व समसंख्यांची बेरीज, क्रमवार सर्व समसंख्यांची बेरीज या ठिकाणी पहिल्या 15 समसंख्यांची बेरीज आपण करत बसायची नाही। पहिल्या 15 समसंख्यांची बेरीज या ठिकाणी पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या याला भागिले 2 आणि याला एकूण समसंख्या। एकूण समसंख्या हे सूत्र अतिशय महत्त्वाचं आहे। आता पहिल्या 15 समसंख्यांची बेरीज हवी आहे। सूत्र मांडलेलं आहे, पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या, शेवटची समसंख्या कंस पूर्ण भागिले 2 आहे गुणिले एकूण समसंख्या। 1 ते 100 पर्यंत निम्म्या सम असतात आणि निम्म्या विषम असतात। आता या ठिकाणी पहिल्या 15 समसंख्यांची बेरीज, आता 15 समसंख्या, 15 ही विषम संख्या आहे म्हणजे 7 संख्या या ठिकाणी सम असणार आहे। त्या पहिली समसंख्या 2, शेवटची समसंख्या 14, ओके, भागिले 2 आणि गुणिले एकूण संख्या 7। 14 आणि 2 16 भागिले 2 आणि गुणिले 7 समसंख्या आहेत 1 ते 15 पर्यंत। 16ला 2 न भागलं 8 आलं आणि त्याला गुणिले 7, 8 × 7 = 56 ही बेरीज यायलाच हवी। पहिल्या 15 समसंख्यांची बेरीज 56 आहे। जशी क्रमवार समसंख्यांची बेरीज आपण पाहिली, सर्व आता विषम संख्यांची बेरीज, क्रमवार सर्व समसंख्यांची बेरीज आपण पाहिली। आता क्रमवार सर्व विषम संख्यांची बेरीज सूत्र आहे याच पद्धतीचं। जर तिथं आपण पहिली समसंख्या म्हणले तर पहिली विषम संख्या, पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या याला भागिले 2 आणि गुणिले एकूण विषम संख्या, एकूण विषम संख्या, ओके। हे अतिशय महत्त्वाचं आहे सूत्र। मग या ठिकाणी 1 ते 20 मधील सर्व विषम संख्यांची बेरीज कशी करणार? अगदी बरोबर आहे, 10 विषम असणार आहेत 1 ते 20 मध्ये आणि 10 सम असणार आहेत। पहिली एक विषम संख्या पहिली, शेवटची 20च्या पाठीमागं 19 याला भागिले 2 आणि याला एकूण संख्या 1 ते 20 मध्ये 10 आहे। त्या 19 आणि 1 20 भागिले 2 गुणिले 10, 19 आणि 1 20 भागिले 2, कोणत्याही संख्येला 2 न भागले निम्म होतं त्याचं। 20 भागिले 2, 20ची निमपट 10 गुणिले पुढं 10 आणि आहे 10 10 100च असायला पाहिजे। 1 ते 20 मध्ये ज्या विषम संख्या आहेत, 1 असेल, 3 असेल, 5 असेल, 7 असेल, 9 असेल, 11 असेल, 13 असेल, 15 असेल, 17 असेल, 19 असेल, यांची बेरीज 100 आहे। बेरीज करायची नाही। पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या भागिले 2 गुणिले एकूण विषम संख्या, ओके। अशा पद्धतीनं आता सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज, नैसर्गिक संख्यामध्ये समसंख्या आहेत, विषम संख्या आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 या नैसर्गिक संख्या आहेत। सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज, सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज। आता n नैसर्गिक संख्या असतील, समज n नैसर्गिक संख्या असेल 10 असतील, 15 असतील, 20 असतील, 30 असतील, ती संख्या म्हणजे n।
n कंसात n अधिक 1 भागिले 2. ओके. आता 1 ते 30 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज हवी आहे. 1 ते 30 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज बरोबर सर्व 1 ते 30 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्या, एकूण संख्या 30 आहेत ना, 30 म्हणून n ची किंमत 30, n 30 गुणिले 30 अधिक 1 भागिले 2. म्हणजे 30 संख्या असतील तर 30 गुणिले 31 भागिले 2. 50 नैसर्गिक संख्यांची बेरीज असतील तर 50 त्याच्या पुढची 51 भागिले 2. 25 असतील 25 गुणिले 26 भागिले 2. अशा पद्धतीनं सूत्र लिहिलंच पाहिजे. प्रत्येक वेळेला आपल्याला 1 गुण मिळवायचा आहे. 2 30ला भाग जातोय 15ला आणि 30 ने 31, 15 ने 31ला अचूक गुणा. 15 1 15ला 5 हाच्याला 1, 15 ते 45 ने 1 46, 465. म्हणजे 1 ते 30 पर्यंतच्या सगळ्या संख्येची बेरीज केली तर 465 येणारच. अशा पद्धतीने या सूत्रांचा अगदी वेळ वाचवण्यासाठी निश्चित उपयोग होतो. त्रिकोणी संख्या हा एक भाग महत्त्वाचा आहे. त्रिकोणी संख्या म्हणजे लगतच्या 2 संख्यांचा गुणाकार भागिले 2. त्रिकोणी संख्या सूत्र महत्त्वाचं आहे. बरोबर लगतच्या 2 संख्यांचा गुणाकार, लगतच्या 2 संख्यांचा गुणाकार भागिले 2. लगतच्या 2 संख्या, समजा आपल्याला त्रिकोणी संख्या मिळवायच्या आहेत. 1 त्याच्या पुढचे 2 भागिले 2, 2ला 2 गेले 1, एक ही त्रिकोणी संख्या आहे. 2 गुणिले 3 त्याच्या पुढची 2 त्याच्या पुढचे 3 भागिले 2ला 2 गेले 3. 4 त्याच्या पुढचे 5 भागिले 2, 2 न 4ला भागलं, बेके बे दुनी 4, 5 दुनी 10, 1 आहे 3 आहे 10 आहे. त्यानंतर 3 आणि त्याच्या पुढचे 4 भागिले 2, बेके बे बे 2 4 3 2 6, 6 पण आहे, 1 आहे 3 आहे 6 आहे 10. या त्रिकोणी संख्या आहे त्या. म्हणजे 1 आहे 3 आहे 6 आहे 10 आहे. 5 गुणिले 6 भागिले 2, बेके बे त्रिक 6, 5 त्रिक 15 आहे. ओके. अशा पद्धतीनं क्रमानं येणाऱ्या 2 संख्यांचा गुणाकार भागिले 2. 6 गुणिले 7 भागिले 2, बेके बे त्रिक 6, 3 7 21. अशा पद्धतीनं 7 गुणिले 8 भागिले 2, बेके बे चौक 8, 7 चौक 28. अशा पद्धतीनं क्रमाने येणाऱ्या 2 संख्यांचा गुणाकार भागिले 2. ओके. आता त्रिकोणी संख्येचा पाया विचारला जातो, अतिशय महत्त्वाचा. त्रिकोणी संख्येचा पाया. हा त्रिकोणी संख्येचा पाया म्हणजे दिलेली संख्या त्याला गुणिले 2, मग ही त्रिकोणी संख्येचा पाया. दिलेली संख्या गुणिले 2. ओके. म्हणजे हा गुणाकार करायचा, दिलेली संख्या गुणिले 2 हा गुणाकार करायचा आणि हा गुणाकार लगतच्या कोणत्या 2 संख्यांचा आहे, कोणत्या कोणत्या 2 संख्यांचा आहे हा गुणाकार. दिलेली संख्या गुणिले 2 हा गुणाकार लगतच्या कोणत्या 2 संख्यांचा आहे त्यातील लहान संख्या म्हणजे पाया. ओके. हे अतिशय महत्त्वाचं आहे. आता समजा या ठिकाणी 45 या संख्येचा 45 या त्रिकोणी संख्येचा पाया शोधायचा आहे. 85 संख्या त्रिकोणी आहे, करून पहा. 45 या त्रिकोणी संख्येचा पाया. आता या त्रिकोणी संख्येचा पाया आपल्याला माहिती आहे 9 गुणिले 5, 9 5 45. म्हणजे 9 गुणिले 10 भागिले 2. 9 गुणिले 10 क्रमाने येणारी संख्या भागिले 2. 9 आणि 10 बेके बे 15 म्हणून 9 गुणिले 5. 85 त्रिकोणी संख्या आहे, समजलं. आणि 9 गुणिले 5 म्हणजे 85. यामध्ये लहान संख्या 9 आहे म्हणून 9 पाया.
म्हणजे 45 ही त्रिकोणी संख्या आहे. मग इथं काय म्हटलं, दिलेली संख्या गुणिले 2, 45 गुणिले 2 बरोबर 90, आणि 90 म्हणजेच या ठिकाणी 9 गुणिले 10 क्रमाने येणाऱ्या दोन संख्या, सर्वात लहान संख्या 9 पाया आहे इथं. 45 गुणिले 2, 45 ह्या संख्येचा पाया 9 आहे, लहान संख्या पाया असते. आता 325 ही त्रिकोणी संख्या आहेच, म्हणजे 25 गुणिले 26 ह्या क्रमाने येणाऱ्या दोन संख्या, ह्याला भागिले 2 केलं, 2 न 26ला भागिले 2 के 2 त्रिक 6, 13 आणि 25चा गुणाकार 325 आहेत. आणि 25 गुणिले 13 यामध्ये लहान संख्या 13 आहे, म्हणून 13 पाया, लहान संख्या पाया. सॉरी 25 गुणिले 26, 25 गुणिले 26 25 पाया. सॉरी 25 पाया. ओके, लहान संख्या क्रमाने येणाऱ्या दोन संख्या 25 गुणिले 6 भागिले 2 ते 325 या ठिकाणी ही संख्या आहे. इथं 25 गुणिले 13, 26ला 2 न भागून यांचा गुणाकार 325 होतोय. आपण ठरवले क्रमाने येणाऱ्या दोन संख्या 25 गुणिले 26 ह्या क्रमाने येणाऱ्या दोन संख्या भागिले 2, 2 न 26ला भागून 13 येते, 13 गुणिले 25 यांचा गुणाकार 325 ही त्रिकोणी संख्या आहे. मग सूत्र काय आहे, ती संख्या गुणिले 2, ती संख्या गुणिले 2, त्रिकोणी संख्येचा पाया दिलेली संख्या गुणिले 2. आता 325 ही त्रिकोणी संख्या आहे, 325 याला गुणिले 2 केलं की 650 आलं. 650 म्हणजेच 25 गुणिले 26. ओके, आणि 25 गुणिले 26 मध्येच 25 लहान संख्या आहे, 25 पाया. ओके, त्यानंतर चौरस संख्या. या चौरस संख्येमध्ये पूर्णवर्ग संख्या आहे 1, 4, 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4 क्रमाने येणारे सगळे वर्ग. 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36, 7चा वर्ग 49, 8चा वर्ग 64, 9चा वर्ग 81, 10चा वर्ग 100. या सगळ्या संख्या 1, 4, 9, 16, 25, 36, 49, 64, 81, 100 या सर्व संख्या चौरस संख्या आहे, स्क्वेअर नंबर्स. ओके, तर 11चा वर्ग 121, 121 पण चौरस संख्या आहे. म्हणजे एका संख्येला त्याच संख्येने गुणून येणारी संख्या म्हणजे चौरस संख्या. ओके, अशा पद्धतीनं आता 15 चौरस संख्या, 15 गुणिले 15 225 चौरस संख्या, म्हणजे 15 न 15ला गुणनच 225 येते. त्यानंतर 17, 17 गुणिले 17 324, 324 हे चौरस संख्या. अशा पद्धतीनं त्याच संख्येला त्याच संख्येला गुणलं की चौरस संख्यामध्ये. 25 त्या संख्येनं त्या संख्येला गुणायचं, 25 गुणिले 25 625, 25चा वर्ग 625, 625, 225, 324 या चौरस संख्या आहेत. आपण सम संख्या पाहिल्या, ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो त्या सम संख्या आहेत. त्या सम संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 60 या संख्या असतात, तेही आपण पाहिलं. सर्वात लहान सम नैसर्गिक संख्या 2 आहे हे पाहिलं. विषम संख्या 2 ने भागले असता बाकी 1 उरते. समजा 3ला 2 न भागले 2 1 के 2 बाकी 1 उरले. 5 विषम संख्या, 5ला 2 न भागले 2 2 4 बाकी 1 उरते. 7ला 2 त्रिक 6 बाकी 1 उरते. म्हणजे ज्या संख्येला 2 ने भागले असता बाकी 1 उरते ती विषम संख्या. म्हणजे संख्येचे एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी असे अंक असेल तर या ठिकाणी विषम संख्या असते. ते सर्वात लहान विषम नैसर्गिक संख्या 1 आहे. क्रमवार समसंख्यांच्या 2 पटीत वाढत गेल्या 2, 4, 6 क्रमवार समसंख्या 2च्या पटीत वाढत जातात 2, 4, 6, 8, 10. आणि क्रमवार विषम संख्या देखील 2च्या पटीत वाढत जातात 1, 3, 5, 7 अशा पद्धतीनं 9, 2, 2चा फरक आहे. कोणत्याही 2 विषम संख्यांची बेरीज समसंख्या असते हे आपण पाहिलं. 1 आणि 3 बेरीज 4 येते, समसंख्या आहे. 3 आणि 7, 10 दोन्ही विषम संख्या आहेत, बेरीज 10 मात्र समसंख्या येते, हेही पाहिलं आपण.
एखाद्या समसंख्येला विषम संख्येने भागल्यास निश्चित भाग जात असल्यास येणारा भागाकार ही समसंख्या असते. उदाहरणार्थ 12 या संख्येला एक समसंख्येला विषम संख्येने भागलं, 3 चौक 12 हा भागाकार समसंख्याचा असतो. ओके. 28 या समसंख्येला विषम संख्येने भागलं, 7 न 7 चौक 28 यांना भागाकार 4 हा समसंख्या आहे. दोन विषम संख्यांचा भागाकार भाग जात असेल तर येणारा भागाकार विषम संख्या असतो. उदाहरणार्थ 117ला 9 भागलं, 9 एक्के 9 उरले 2, 27 झाले, 9 त्रिके 27, 13 भागाकार हा विषम संख्याचा आहे. 27 विषम संख्या आहे, 3 विषम संख्या आहेत, 3 9 27 भागाकार 9 विषम संख्याचा आहे. मूळ संख्येची व्याख्या आपण पाहिली. ज्या संख्येला 1 आणि 30 संख्या हे दोनच विभाजक असतात. 1 आणि 30 संख्या हे दोनच विभाजक असतात. आता 2 3 5 2 3 5 7 या मूळ संख्या येत्या. या ठिकाणी 2ला 1 आणि 2 भाग जातोय, 3ला 1 आणि 3 5ला 1 आणि 5 7ला 1 आणि 7 ती संख्या आणि 1 यांनी भाग जात असेल तर मूळ संख्या असते. लक्षात ठेवायचं. 2 ही सर्वात लहान समूळ संख्या आहे, हेही आपण पाहिलेलं आहे. 3 ही सर्वात लहान विषम मूळ संख्या आहे. 3 ही सर्वात लहान विषम मूळ संख्या आहे आणि 2 ही सर्वात लहान समूळ संख्या आहे, हेही पाहिलं आपण. 101 ही 3 अंकी सर्वात लहान आणि 997 ही 3 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या आहे. ओके. 3 अंकी सर्वात लहान मूळ संख्या 101 आणि 3 अंकी सर्वात मोठी 997 हेही पाहिलं. 11 ते 100मध्ये 9 मूळ संख्या आहेत. हा भाग महत्त्वाचा आहे. 11 ते 100मध्ये 9 मूळ संख्या आहेत आणि या मूळ संख्या मग 11 आहे, 13 आहे, 17 आहे, 31 आहे, 37 आहे. ज्या संख्येला 3 1 ना आणि या संख्येनेच भाग जातोय. 11 13 17 31 37 71 73 79 97 1 ते 100पर्यंत 1 2 3 4 5 6 7 8 9 मूळ संख्या आहेत. आणि या संख्या या ठिकाणी आपण अंकांची अदलाबदल केली तरीसुद्धा मिळणारी संख्या मूळ संख्याच आहे. बघा इथं 11चं 11 झालं, 13चं 31 झालं, 17चं 71 झालं, 31चं 13 झालं, 37चं 73 झालं, 71चं पुन्हा 17 झालं, 73चं 37 आणि 79 97 आणि 97ची 79. म्हणजे अंकांची अदलाबदल केली तरीसुद्धा येणाऱ्या संख्या मूळच आहेत. संयुक्त संख्या आपण पाहिली. या संयुक्त संख्येमध्ये एकपेक्षा मोठ्या अशा ज्या मूळ संख्या नाहीत त्यांना आपण संयुक्त मूळ संख्या म्हणतो. एकपेक्षा मोठ्या अशा ज्या मूळ संख्या नाहीत त्यांना संयुक्त संख्या म्हणतो. म्हणजे त्यांना इतर ती संख्या आणि 1 सोडून दुसऱ्या आणखी काही संख्येने भाग जातो. 4ला 2 न जातोय, 1 न जातोय, 1 आणि 4 सोडून 2ला जातोय, 4ला 2 न जातोय. 6 1 न 6 न जातोयच पण 3 न जातोय, 2 न जातोय म्हणजे संयुक्त संख्या आहे त्या. 10ला 1 न जातोय, 10 न जातोय, याशिवाय 2 न जातोय, 5 न जातोय. अशा पद्धतीनं या संयुक्त संख्या आहेत. आपण 1 ते 100पर्यंत एकूण 74 संयुक्त संख्या हेही पाहिलं आपण. 4 ही सर्वात लहान धन समसंयुक्त संख्या आहे. सर्वात लहान धन समसंयुक्त संख्या आहे. धन सम संयुक्त संख्या आहे. आणि 9 ही सर्वात लहान धन विषम संयुक्त संख्या आहे. 9 ही सर्वात लहान 9 ही सर्वात लहान धन विषम संयुक्त संख्या आहे. धन विषम संयुक्त संख्या आहे. आणि 4 ही सर्वात लहान धन सम संयुक्त संख्या आहे. ओके. 9 ही सर्वात लहान धन विषम संयुक्त संख्या आहे. त्यानंतर 15 ही जी संख्या आहे सर्वात लहान 2 अंकी संयुक्त संख्या आहे. 2 अंकी
2 अंकी संयुक्त विषम संख्या आहे. विषम आहे ना, नंतर 12 येईल. 15 ही सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या आहे आणि 10 ही सर्वात लहान 2 अंकी कशी संख्या आहे? समसंख्या आहे. ओके. 10 ही सर्वात लहान 2 अंकी समसंयुक्त संख्या. ओके. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांच्यासाठी शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स देऊन या ठिकाणी प्रोत्साहित करा. इयत्ता 7वीच्या स्पर्धा परीक्षेसाठी, शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे संख्या ज्ञानावरती. आपण सर्व 7वीतल्या आपल्या विद्यार्थी मित्रांना हा शेअर करून त्यांच्याही गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करूया. धन्यवाद.